कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला सांगा, या सगळ्या जणींच्या स्वभावात कशा आहेत या सगळ्या जणी? सगळ्यात छान आहेत, पण ही थोडी रागीट आहे। कोण? ही रजनी। का? गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला रांगोळी वगैरे काढायची होती, तर ती म्हणली चल आपण रांगोळी दोघी जणी मिळून काढूया, कारण एवढी मोठी रांगोळी काढायला वेळ लागणार ना। मी म्हटलं चालेल चल। मग रांगोळी वगैरे काढली आणि ती म्हणजे अगो चल मला दोघी तिघींना साडी वगैरे नेसायची आहे आणि मग आपण मला पण जायचं रॅलीमध्ये। मी म्हटलं ठीक आहे जाऊया। मग थोडासा उशीर झाला आणि त्याला थोडं बक्षीस होतं तिचा समारंभ, तर त्या बक्षीस समारंभात तिला उशीर झाला, म्हणून दोघी थोडीशी झाली। त्या दिवशी सत्कार होता, रजनीचा सत्कार होता आणि हिच्यामुळे तो चुकला। मग झालाच नाही। हिचा मेकअप करत बसले ना सगळे, म्हणजे त्यांच्या हस्ते त्या मॅडमने ठेवलेला आणि म्हणजे ते तिथे कॉल करत होते। हा म्हणजे ते माझ्यावर एक जबाबदारीचं काम होतं की मला तो सत्कार सोहळा ठीक आहे तो होईल, त्याचा काही विषय नाही, पण ते माझी वेट करतायत, मला कॉल करतात आणि ही ऐकायलाच तयार नाही। मेकअप मेकअप मेकअप। आणि रजनी या वर्षीची नवी मुंबई क्वीन आहे आणि त्याबद्दलच तिचा गुढीपाडव्या दिवशी सत्कार होता। आणि आता मला सांगा, तुम्ही 6 मैत्रिणी, तुमच्यात अबोला होतो? तुम्ही भांडता? म्हणजे काय? लेडीज आहोत आम्ही। म्हणजे काय लेडीज आहोत आम्ही म्हणजे काय असतं? होणारच नाही। कोणाची होतात जास्त? माझी दोघींची पण होतात। तुमच्या दोघींचं कशावरून होतं? फिटनेसवरून। म्हणजे फिटनेस कोच आहे, तुम्ही फिटनेस कोच आणि तुम्ही त्यांच्याकडनं करून घेता? मी कर म्हणते ती ऐकत मला कर सांगते, मी करत नाही। पण तुमचं यमुनाबाई म्हणजे काय? ती मला बोलत असते। काय बोला? यमुनाबाईचा विचारूया। ती काय करते? बावळटच असते, बावळटच म्हण म्हण किती बावळट म्हणतेस म्हण। मग मी एकदाच म्हणते यमुनाबाईचा गडू। यमुनाबाईचा गडू म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आम्ही शाळेत असताना आम्ही असंच म्हणायचो ना मुलींना, मग दुसरं काही एवढ्या शिव्या कोण देत बसते, मग डायरेक्ट यमुनाबाईचा गडू। मग ज्याला समजायचं त्याला समजून जातं बरोबर ते, आणि येडी ते तोंडात पण घ्यावं लागतं। कळतंय म्हणजे प्रत्येक पहिल्या अक्षरापासून। आता घराघरात बसून आठवू नका। तुमच्या मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? थोडे रागीट, ते कमी केलं पाहिजे। बघा बघताय टीव्ही आता म्हणजे सतत कामात असतात, थोडं कामाकडे थोडंसं लक्ष कमी केलं पाहिजे आणि तुमच्याकडे दिलं पाहिजे। हो, मला असं काही नाही वाटत, काही चेंजेस झाले पाहिजे आहेत तसेच। हो, मला असं वाटतं की काही गोष्टी मी सांगत असते तर ते थोडं मला इग्नोर करतात। मी बोलते तर त्यांचं माझ्याकडे लक्ष नसतं। कोणाकडे असतं? म्हणजे मी जे बोलते मोबाईलमध्ये, हा मोबाईलमध्ये, तर त्यांनी मला असं माहिती थोडं माझ्याकडे कॉन्सन्ट्रेशन करावं। मी ज्या काही गोष्टी सांगते तर ते इग्नोर करतात, ते करू नये। बाकी त्यांचा स्वभाव खूप छान आहे। बोला। माझे चांगले स्वभाव, माझ्या जेवढ्या हौशी असतात ना तेवढ्या पूर्ण करतात। कुठल्या केल्या पूर्ण? काही असू दे, काय पाहिजे लगेच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।